ती फक्त स्त्री नव्हती, ती जबाबदारी होती. सकाळची वेळ होती. सर्व घर अजून झोपेत होतं. पण अनया मात्र आधीच उठली होती. स्वयंपाक, डब्बा, मुलांची तयारी, सासू सासऱ्यांची औषधं आणि नंतर स्वतःची ऑफिसची धावपळ. ती सगळं करते कारण ती एक स्त्री आहे म्हणून नाही, तर कारण ती जबाबदार आहे. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर मीटिंग सुरू झाली. नवीन प्रोजेक्टसाठी लीड कोण होणार यावर चर्चा चालू होती. अनयाने आत्मविश्वासाने हात वर केला. तेवढ्यात एक आवाज आला, घर सांभाळता येईल ना? प्रोजेक्ट मोठा आहे, उशिरापर्यंत काम लागेल. तो प्रश्न तिच्या कौशल्यावर नव्हता, तो तिच्या स्त्री असण्यावर होता. ती शांत राहिली कारण तिला माहिती होतं, उत्तर दिलं तर बोलकी, न दिलं तर कमकुवत म्हणतील. सायंकाळी घरी आली. नवऱ्याने सहज विचारलं, आज जास्त काम नको घेऊस, घराकडे पण लक्ष द्यायला हवं. घर म्हणजे जबाबदारी हे तिला कधीच नाकारायचं नव्हतं. पण प्रश्न असा होता की फक्त तिचीच का? जर ती पुढे आली तर तिला म्हणतात तिला स्त्रीत्वाचं भान नाही, आणि जर ती मागे राहिली तर तिला काहीच येत नाही असे म्हणतात. एक दिवस तिच्या मुलीने विचारलं, आई मी मोठी झाल्यावर काय बनू? अनयाने उत्तर दिलं नाही. तिने आरशात पाहिलं आणि तिला पहिल्यांदा जाणवलं, समाज स्त्रीला काय करायचं ते शिकवतो, पण तिला काय व्हायचं आहे हे विचारतच नाही. दुसऱ्या दिवशी मीटिंगमध्ये ती उभी राहिली. हळू आवाजातच पण ठामपणे म्हणाली, माझी जबाबदारी मी निभावते, घरातही आणि ऑफिसमध्येही. पण माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह फक्त मी स्त्री आहे म्हणून लावू नका. कोणी टाळ्या वाजवल्या नाहीत, पण काही डोळे खाली झुकले, कारण सत्य नेहमी आवाजातच नसतं, कधीकधी ते लाजेत असतं. शेवटचा विचार, स्त्रीला कमी लेखलं जातं कारण ती सगळं सहन करते, पण ती सहन करते म्हणजे कमकुवत आहे असं नव्हे. ती स्त्री आहे म्हणून नाही, तर ती सक्षम आहे म्हणून पुढे आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच सांगा. आणि आपल्या स्त्रीला जो म्हणजे असं आपल्याला दुय्यम स्थान दिलं जातं, तर ते न घेता आपण आपली मते ठाम मांडायला शिकलं पाहिजे असं या आपल्या कथेतून जाणवत आहे. तर कशी वाटली कथा नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर चला भेटत राहू रोज नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.